अर्ध्या अचलपुरात जर म्हणसाल तर सध्या मी परतवाडा शहरातून अचलपूरहून इकडे आलो. मधात राजा खय खय ऊन तपलं, निरा एकदम घाम आहे, धारा फुटून आल्या. पण इकडचा काकडा परिसरातला इसापूर शामपूर परिसरात रात्री 2:30 ते 4:30च्या मधात तुफान पाणी झालं. पाण्यानं पाका काऊर करून टाकला राजा बाबा. शेकडो एकर जे पाणी आहे की नाही, आता जवळपास 1 वाजला आहे. रात्री 12 म्हणजे 2:30 ते 4:30च्या दरम्यान झालेलं पाणी आता लय मोठा टाइम गेला असून अजूनही वावरात जर डोबरे म्हणसाल तर वज्जर डोंबरे थांबलेले आहेत. बरं, हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर इतका काही विशेष दरवर्षी इकडे पाणी पडत नाही. पण गेल्या 10, 15, 20 वर्षात इतकं पाणी एका दिवसात पहिल्यांदाच पडलं. तुम्हाला दूर दूर लोक दिसत असतील, हे पुरं पाणी थांबलं होतं म्हणजे पाण्याचे तुम्हाला वैगवे दिसत असतील. आणि हा पुरा जो टप्पा आहे की तिकडचा एक बांध फुटला, तो बांध फोडून तोडून काय त्या पाण्याच्या मनात आलं. तसंही म्हणतात मनानं आग पाणी हवायच्या नांदी लागूच नाही. त्या पाण्याच्या काय मनात आलं राजू, मनात आलं पुरं असं सत्यानाश केला. तर हे पुराच्या पुरा हा जो टप्पा आहे ना, हा सध्या एकदम तुम्हाला ओळखू येत असेल की सध्या कंडिशन काय. तिकडे जर सरळ तुम्ही ते झाडाच्या तिकडच्या बाजूने पाहत असाल, ते जे वावर आहेत की ते वावर पेरणी केलेले आहेत, गेला शेतकऱ्याचा पैसा गेला पाण्यात. लोक म्हणतात ना मातीत गेला, तसं कास्तकाराला जो पैसा मातीत टाकून असतो पैसा काढा लागते. पण याचा पुरा पैसा पाण्यात गेल्याचं हे भयावह दृश्य सध्या इसापूर शामपूर परिसरातून येत आहे. हे एका ठिकाणचं फुटेज आणखीन 2-3 ठिकाणी आपण भेट देऊ आणि त्या ठिकाणची स्थिती बी जाणून घेणार आहोत. मी सध्या इसापूरच्या वडनेर भुजंग रोडवर आहोत. इकडच्या बाजून तुम्हाला ते वावरात फार्म हाऊस टाईप बांधलेलं दिसते. तर कसं आहे, कास्तकार काही सामान ठेवायला बांधत असते वावरात. तर बा त्याच्या म्हटलं ते जे मुळनं बांधलेलं आहेत ना, ते एडगवनं तदलोक पाणी आलं होतं, हे पुरं भरलं होतं. या ठिकाणचं हे दृश्य पहा. अजूनही हा नाला खय खय होऊन राहिला. या बाजूने अजूनही हे जे याचं वावरात पेरणं करायला बाबा पीक दिसलं मला बाहेर, तर हा हे वावर पुरच्या पुरं गेलो. म्हणजे आता काय खरं नाही ना, इतकं नाकात जायला जर पाणी पिकायला गेलं असेल तर खरंच पीक राहील का ते. गण निरा रयपाटे पाणी आल्याच्या की पुरा खकाना झाला कास्तकाराचा. अरे राजे व्याजा बट्ट्यानं पैशानं वावर करायला लागतात ना. नाही काय एका दिवसात पाणी. तिकडे आम्ही वाट पाहून आलो परतवाड्याच्या साईडचे लोक, इकडे पाण्यानं काय राग काढला याच्यावर काय माहित बा. तर बा या बाजूनं ते कंडिशन आहे आणि हे कंडिशन पहा इकडची अजून या रोडच्या या बाजूची. म्हणजे मग तुम्हाला धोत्या हाताची दाखवूया, खात्या हाताची साईड पहा. अजूनही पाणी की नाही, दुपारचा 1 वाजला तरी पाणी कसं खय 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 पाणी होऊन राहिलं. नाही तर या भागात तर तसं पाणीच पडत नाही. त्याच्यानं जे शेतकऱ्यांना पेरणी करायला की नाही, हे पेरणे पुरेच्या पुरे उलटले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून सकून आलते म्हणते कोणतरी, यानं थोडीशी पाणी केली आहे. पण नुकसान खरोखर दिसून राहिलं वाटते. कारण कृषी अधिकाऱ्याचा इकडे ते सर्वेक्षण होईल आणि हा पट्टा वरच्या बाजूने तुम्ही आणखीन पाहसाल तर दूर दूर लोक तुम्हाला या ठिकाणचं हे जे आहे ना पाया म्हणजे धगफुटीच्या नंतरची भयावह कंडिशन सध्या तुमच्या डोळ्यापुढे दिसून राहिली शिलच. तर माझ्यासोबत स्थानिक रहिवासी तथा अचलपूर खरेदी विक्रीचे सन्मान्य अध्यक्ष प्रभुदासजी ठाकरे सर आहेत. सर, असं पाणी तुम्ही 20-25 वर्षात पहिल्यांदाच पाहिलं असेल बाबा? पहिला टाइम माझा 30 वर्षापासून तर मी आजपर्यंत असा पाऊस पाहिलाच नाहीये. पहिले पहिले हे करतो की गावरान 90 जसा पाऊस पडला तसाच सुरुवातीला बातमी दिल्यानंतर गावात जास्तीत जास्त 2 ते 3 तासात हजर झाली. याबद्दल मी पहिले तुमचे धन्यवाद करतो. आता जे हे परिस्थिती आहे ते तुम्ही सगळी पाहतच आहात की हे कसे जमीन जे आहे खळून गेलेली आहे आणि इतका पाऊस जो झालेला आहे याच्यामुळे झालेली पेरणी आणि पेरणी यात कोणतं बियाणं निघू शकते हे तुम्हाला दिसत आहे. आता याचा तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर आता शासन काय याच्यावर चौकशी करते आणि कशा प्रकारे याच्यावर योग्य निर्णय देते यावर आमचं लक्ष आहे. मला एक सांगा किती वावराचं नुकसान झालं जवळपास तुम्हाला असं वाटतं, तुम्ही गावातल्या म्हणून? कमीत कमी 300 ते 350 हेक्टरच्या जमिनीचं हे नुकसान झालेलं आहे. कारण की काकड्यापासून सुरुवात झाली तर इथं शामपूरच्या पार म्हणजे जवळा ते गव्हाणपर्यंत हे जमीन पूर्ण खळून गेलेली आहे. आणि हे तुम्हाला सगळं तुमच्या कॅमेऱ्यात आणि तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. दुसऱ्या सध्या मी भागात आलो. या ठिकाणची भीषण परिस्थिती अशी आहे की वावरात निरा पाणीच पाणी तुंबलं आहे. म्हणजे गेलं ना पुरं पार सत्यानाश झाला त्याचा. आणि साऱ्यात जे भयानक कंडिशन झाली आहे ते म्हणजे इकडच्या बाजूची हा जो नाला आहे, हा नाला फुटून गेला अक्षरशः. हा नाला इकडून फुटून गेला. आणि जे समोर जर तुम्हाला दिसत असेल तो बांध फुटल्याच्यानं हे जे एक 10-7-8 एकर वावर आहे, या पुऱ्या वावरात गेलं ना, काहीच नाही राहिलं. तेव्हा तो त्या ठिकाणी बांध फुटलेला आहे. तुम्हाला तो झूम करून दाखवा थोडासा. त्या ठिकाणी तो बांध फुटला आणि हा नाला जो आहे ना पुरा खय खय व्हायला. म्हणजे इतकं पहिल्यांदा पाणी झालं. इतकं झाल्यानंतर स्थानिक खासदार जे आहेत बळवंतराव वानखडे याचाही फोन आला माझ्यासोबत. इथच्या गावाच्या लोकांसोबत बोलणं झालं की आपण प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत त्याची सांगितलं की बुवा असं झालंय म्हणून. याशिवाय राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेबांचा मला फोन येऊन गेला. याशिवाय इथचे एक स्थानिक राजकारणी असणारे जिल्हा परिषद माजी सदस्य असणारे प्रवीणजी तायडे याचा मला फोन येऊन गेला. आणखीन 2-4 जणांचे फोन आले.
याशिवाय प्रहारचे खंदे कार्यकर्ते असणारे बल्लूभाऊ याचे फोन येऊन गेले, प्रवीण बोलाय नुकसान आहे का म्हणे. मी आता मी घटनास्थळी चाललोच आहे म्हटलं. पण इतकं असूनही ज्याच्या इकडे सर्वेक्षणाची जबाबदारी आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला या गावातल्या लोकांनी फोन लावले, एका अधिकाऱ्याने फोन उचलला नाही. आजचा रविवार दिवस आहे म्हणून काय झालं, 30 दिवसाचा पगार सरकार तुम्हाला देते, 30 दिवसाचा. त्याच्यानं तुम्ही जिथपर्यंत सेवेत आहे 58 वर्ष लोक, तुम्हाला 58 वर्ष लोकही सेवा द्यायला लागेल. शेतकऱ्याच्या सेवेसाठी तुम्ही शेतकऱ्याचे फोन बंद करून तुम्ही या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसू शकत नाही. मा एक प्रशासनाला या माध्यमातून सांगणं आहे की शासकीय कर्मचारी स्वतः तहसीलदार साहेबांचं माझ्यासोबत बोलणं झालं, म्हणजे तहसीलदारापेक्षा तुम्ही मोठे झाले आहे काय की या ठिकाणचे असणारे कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांना फोन या गावातल्या लोकांचे टाळले. तसं बोलताना माझ्यासोबत खरेदी विक्रीचे अध्यक्ष असणारे सन्मान्य प्रबुद्धाजी ठाकरे साहेबांनी सांगितले बाबा 350, 400, 500 हेक्टर म्हणे वावराचं नुकसान झालं, इतकं पाणी पाहायलाच नाही ना म्हणे. मी तुम्हाला सखोन जी बातमी दाखवली ती हे बातमी होती, तुम्हाला दाखवली मी सखोनच्या वातावरणाची म्हणजे ढगफुटी झाल्यावर आणि त्याच्यानंतरची भयानक कंडिशन मी तुम्हाला थेट इसे गावातून सध्या दाखवत आहे.